गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. आजच्या सेशनमध्ये मी आपणास फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकवत आहे. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्समधले वाक्य कसे असतात तर ते बघा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. तर मी याच्या अगोदर तुम्हाला साधा भविष्यकाळ शिकवलेला होता. आता त्यानंतर तुम्हाला मी हा चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ शिकवत आहे. तर याचं सुद्धा एक सूत्र आहे. त्या सूत्राप्रमाणे आपल्याला हे वाक्य बनवायचे असतात. तर ते सूत्र बघा. कर्ता अधिक शाल, कर्ता अधिक शाल बी अधिक मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय अधिक कर्म. शाल बी किंवा विल बी अधिक मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय. तर ह्या सूत्राच्या आधारे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवत असतो. तर बघा, तर आपण पहिलं वाक्य बनवू आता. आय शाल बी प्लेइंग. आय शाल बी प्लेइंग. मी खेळत असेन. याचा अर्थ काय होतो? मी खेळत असेन. आय शाल बी प्लेइंग. मी खेळत असेन. आम्ही खेळत असू. तर ते कसं होईल मग? वी शाल बी प्लेइंग. आम्ही खेळत असू. नंबर 3. यू विल बी प्लेइंग. तू खेळत असशील. यू विल बी प्लेइंग. तू खेळत असशील. म्हणजे ही भविष्यातली क्रिया आहे. तू खेळत असशील. ती क्रिया चालू आहे पण ती भविष्यामध्ये आहे. नंबर 4. तुम्ही खेळत असाल. यू विल बी प्लेइंग. तुम्ही खेळत असाल. नंबर 5. तो खेळत असेल. ही विल बी प्लेइंग. तो खेळत असेल. तर आपण या वाक्यामध्ये कर्ता, नंतर शाल बी, नंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावून
आपण हे वाक्य सर्व बनवलेले आहेत. तर याच्यानंतर आपण ती खेळत असेल, ती खेळत असेल. सी विल बी प्लेइंग, सी विल बी प्लेइंग, सी विल बी प्लेइंग. ती खेळत असेल, ती खेळत असेल. ते खेळत असतील. दे विल बी प्लेइंग. 7. दे विल बी प्लेइंग. ते खेळत असतील. ते खेळत असतील. नंबर 8. गोपाल खेळत असेल, गोपाल खेळत असेल. गोपाल विल बी प्लेइंग. गोपाल विल बी प्लेइंग. गोपाल खेळत असेल. गोपाल खेळत असेल. गोपाल खेळत असेल. सीता खेळत असेल. सीता विल बी प्लेइंग. सीता विल बी प्लेइंग. सीता खेळत असेल. नंबर 10. मुले खेळत असतील, मुले खेळत असतील. The boys will be playing. The boys will be playing. The boys will be playing. मुले खेळत असतील. मुले खेळत असतील. या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. असेच वाक्य तुम्ही वेगवेगळे क्रियापद वापरून बनवण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही ईटिंग, गोईंग, ईट, गो, लिव्ह असे वेगवेगळे क्रियापद वापरून तुम्ही एकापेक्षा अनेक वाक्य बनवू शकता. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.